जय मल्हार, जय राजे नाईक. मित्रांनो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपलं बलिदान दिलं आहे. अशाच क्रांतिवीरांचा आपण इतिहास बघतोय. इतिहास क्रांतिवीरांचा या सिरीजमध्ये. यामध्ये मित्रांनो आपण सर्वप्रथम बघणार आहोत सुमारे 100 वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच समाजातील गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेरड रामोशी समाजातील 2 वीरांची सत्य कहाणी म्हणजेच बाजा बायजा या दोन शूरवीरांची सत्य कहाणी. मित्रांनो, यामध्ये आपण भाग 1, 2, 3 बघितलेला आहे. तर आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट केली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि आपला इतिहास, आपल्या क्रांतिवीरांचा इतिहास जगासमोर मांडण्यासाठी प्लेलिस्ट जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग 4ला सुरुवात करूया. त्याने बाकड्यावर बसल्या समोरच्या टेकडीवर नजर टाकली. वडजलवरून धुरा उडवत येणारे एसटी त्याच्या नजरेला दिसली. तो लगबगीने बाकड्यावरून उठला व रस्त्याच्या कडेला येऊन उभा राहिला. एसटी चढून त्याच्या समोरच्या रस्त्यावर खिंडीकडे तोंड करून उभी राहिली. कंडक्टरने बसलेल्या जागेवरून एसटीचे दार हात लांबून उघडले. एसटीमधून वडजलच्या नोयप्पा कोतवाल खाली उतरला व एसटीने सरळ खिंडीचा रस्ता धरला. नोयप्पा कोतवाल सरळ बाळूनानाजवळ आला. त्याने हातातील कागदाची गुंडाळी बाळूनानाच्या हातात दिली. ती पुकळेवाडीच्या खातेदारांची वसुली रकमेची नावनिशीवर लिहिलेली यादी होती. बाळूनाना या यादीचीच वाट बघत होता. पुकळेवाडीची वसुलीची जबाबदारी बाळू कोतवालाकडे होती. नोयप्पा व बाळूनाना चालत छगनच्या टपरीच्या बाकड्यावर येऊन बसले. नोयप्पाने तलाठी अण्णांचा निरोप बाळूनानाला सांगितला. पुकळेवाडीला वसुलीला बाळूनानाला एकट्याला जावे लागेल असा अण्णांनी सांगितल्याचे नोयप्पा म्हणाला. तलाठी अण्णाला यायला जमणार नव्हते. यादीवर वसुली करून आणण्याची जबाबदारी अण्णांनी त्याच्यावर सोपवली होती. मित्रांनो, हा भाग 4 आहे. तर आपण नक्कीच भाग 5 आणि अशाच भागांमार्फत आपण अन्यायाविरुद्ध लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या 2 शूरवीरांचे म्हणजेच बाजा बायजा यांची सत्य कहाणी पाहणार आहोत. तर आपला इतिहास जगासमोर मांडण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला मग भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागासह. इतिहास क्रांतिवीरांचा बाजा बायजा एक सत्य कहाणी.